Water. Water is said to be blue gold or sometimes liquid gold or even liquid computer. The molecular formula of water is H2O. That means it is made up of 2 atoms of hydrogen and 1 atom of oxygen. It is found in all 3 states. It is colorless, odorless, tasteless, transparent. Many substances readily dissolve in it, therefore it is called universal solvent. It is universal solvent because it dissolves more substances than any other solvent. We get this water from lakes, rivers, oceans. It falls from the sky as rain or snow, and water cycle is responsible for that. That means पाण्याला आपण कित्येक वेळा निळं सोनं किंवा लिक्विड कम्प्युटर सुद्धा म्हणून संबोधलेलं आहे. त्या बाबतीत काय ते नेमकं आपल्याला नक्की भविष्यात माहीत होणार आहे. याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे H2O. म्हणजेच यावरून आपल्याला कळायला लागलं नक्की की यात 2 हायड्रोजनचे ॲटम तर 1 ऑक्सिजनचा ॲटम आणि या दोघांपासून मिळून तयार झालेला आहे H2O. हे तिन्ही अवस्थेमध्ये आढळून येते आणि जर हवेमध्ये आपण हायड्रोजनला जाळलं तर तो ऑक्सिजनशी संयोग पावतो आणि पाण्याची निर्मिती होत असते. शुद्ध पाण्याला कोणत्याही प्रकारचा वास नसतो, चव नसते की रंग नसतो. तो ट्रान्सपरंट असतो. याच पाण्यामध्ये कित्येक पदार्थ विरघळतात म्हणून की काय याला युनिव्हर्सल सॉल्व्हेंट किंवा वैश्विक विद्राव्य असं सुद्धा म्हटलेलं आहे. हे जे पाणी आपल्याला वेगवेगळ्या रूपातनं लेक्स, रिव्हर्स आणि ओशन्समधनं प्राप्त होत असते. हे पाणी आपल्याला प्राप्त होते ते वॉटर सायकलमुळे. कधीही न स्थिरावणारं पाणी वॉटर सायकलनी परत एकदा आपल्याला प्राप्त होत असतो आणि तेच पाणी आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोगात आणत असतो. यात काही शंका नाही की पृथ्वी एक वॉटरी प्लेस आहे बिकॉज इट हॅज 71% ऑफ वॉटर ओव्हर इट. पण माहिती आहे मित्रांनो, त्यातलं 97% इज इन द फॉर्म ऑफ सी, दॅट इज सलाईन वॉटर. म्हणजे ते पाणी पूर्ण खारट आहे. 97% वॉटर जे आहे ते समुद्रात आहे, ओशनच्या रूपामध्ये आहे, महासागरांमध्ये आहे. ते पाणी पूर्णपणे निरुपयोगी आहे आपल्याला असं म्हणता येईल. उरलेलं पाणी 2.7% जे आहे ते आईसच्या रूपात, बर्फाच्या रूपात आहे. त्याचा सुद्धा उपयोग आपल्याला काय वनस्पतीनं सुद्धा होत नाही. आणि उरलेलं 0.3% जे पाणी आहे ते पाणी म्हणजे फ्रेश वॉटर, ज्याचा उपयोग जे फ्रेश वॉटर आपल्याला नदी, नाले, तलाव, डॅम्स, रिव्हर्स या सगळ्यातनं प्राप्त होत असते. त्याचा उपयोग सुद्धा मनुष्यच नाही तर इतर सगळे प्राणी आणि वनस्पती सुद्धा करत असतात. हे दाखवण्यासाठी आपण इथे एक छोटीशी आकृती काढलेली आहे. ती तुम्हाला बघता येईल. पृथ्वी आहे आणि त्यावर एक मोठा डॉट दिलेला आहे. तो मोठा डॉट म्हणजेच या पृथ्वीवर असणारं एकंदरीत पाणी. त्यानंतर एक छोटा डॉट दिसतोय तुम्हाला. तो छोटा डॉट म्हणजे लिक्विड फ्रेश वॉटर, म्हणजे या पृथ्वी तलावर असणारं एकंदरीत फ्रेश वॉटर. आणि त्यापेक्षाही सगळ्यात छोटा डॉट म्हणजे ते पाणी जे आपल्याला लेक्स आणि रिव्हर्स किंवा आपण त्याला गोड पाणी म्हणू शकतो, ज्या पाण्याचा उपयोग आपण आणि इतर सगळे प्राणी करत असतात. यावरून आपल्याला कल्पना येईल की एवढं जरी 71% जरी या पाण्याचं प्रमाण असलं तरीसुद्धा एकंदरीत पिण्यायोग्य किंवा उपयोगासाठी किंवा मनुष्यासाठी किती पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे या पाण्याचा उपयोग आपण कसा करावा, किती काटकसरीने करावा याबद्दल आपण सजग असलोच पाहिजे. पाण्याच्या बाबतीत असं म्हणता येईल आपल्याला की पाणी हे एक इंटिग्रल पार्ट आहे आपल्या लिव्हिंग थिंगचं. कारण अविभाज्य भाग आहे. कारण ज्या पद्धतीने या संपूर्ण पृथ्वी तलावर 71% वॉटर आहे, अगदी त्याच पद्धतीने प्रत्येक मनुष्याच्या किंवा प्रत्येक सजीवाच्या शरीरामध्ये, इव्हन प्लांट्समध्ये सुद्धा प्लांट्स सॅप जे असते किंवा ह्युमन बॉडीमध्ये जो काही ब्लड असतो किंवा इतर कंटेंट जे असतात त्या सगळ्यांमध्ये 70 to 71% हा पाण्याचा भाग असतो. त्यामुळे पाण्याशिवाय जीवन शक्य नाही. म्हणून म्हटलेलं आहे असं की नो लिव्हिंग थिंग कॅन सर्व्हाइव्ह विदाउट वॉटर, देअरफॉर वॉटर इज लाईफ. जल ही जीवन आहे, आपण कित्येक वेळा ऐकलेलं आहे. आणि हे जल ही जीवन आहे यासाठी रिस्पॉन्सिबल आहे वॉटर सायकल. पाणी हे कधी न स्थिरावणार आहे हे सुद्धा आपल्यासाठी वरदान आहे आणि त्यातल्या त्यात वॉटर सायकल. त्यामुळे दरवर्षी या वॉटर सायकलमुळे आपल्याला परत एकदा पावसाच्या रूपाने पाणी प्राप्त होत असते. या पाण्याचा उपयोग आपण कुठं करतो आणि कशा पद्धतीने करतो याची सुद्धा आपल्याला जाणीव असली पाहिजे. कारण युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशननी एक काही आपल्याला मापदंड दिलेले आहे, काही पॅरामीटर्स दिलेले आहे. त्या पॅरामीटर्सनुसार या पृथ्वी तलावावर भूपृष्ठभागावर किती पाणी उपलब्ध आहे आणि किती पाण्याचा वापर आपण करायला पाहिजे याबद्दलची डिटेल्स दिलेले आहे. शॉर्टमध्ये सांगायचं असल्यास या पृथ्वी तलावर जे काही पाणी उपलब्ध आहे ते येणाऱ्या काही वर्षापर्यंत जर प्रत्येक मनुष्य दररोज 50 लिटर जर पाणी उपयोगात आणत असेल तर नक्की मनुष्यासाठी हे चांगलं होईल किंवा येणाऱ्या पिढींसाठी हे चांगलं होईल. कारण या पाण्याचा उपयोग आपण दैनंदिन जीवनामध्ये आंघोळीसाठी, ब्रश करायसाठी, कपडे धुण्यासाठी, भांडी घासण्यासाठी, मॉपिंग द फ्लोर, ड्रिंकिंग, कुकिंग आणि कित्येक
हां, ड्रिंकिंग पाणी हे तर यासाठी काही उपायच नाही, याला आपण काही अल्टरनेटिव्ह असं म्हणता येईल. जवळपास 3 ते 4 लिटर पाणी आपण नक्की पिलंच पाहिजे, ते पिणं आवश्यकही आहे. पण इतर कामासाठी आपण जे पाणी उपयोगात आणत आहोत त्या पाण्याचा आपण किती काटकसरीने किंवा किती ठिकाणी आपण पाण्याचा वापर कमी करू शकतो याबद्दल मात्र आपण विचार करायलाच हवा, जेणेकरून युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनद्वारे जे काही आपल्याला स्टँडर्ड्स दिलेले आहे त्या स्टँडर्डनुसार जर आपण पाण्याचा उपयोग केला तर नक्की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ते पाणी टिकवून ठेवता येईल आणि येणाऱ्या पिढींसाठी ते उपयोगी ठरेल. हे शक्यच नाही की एकही दिवस पाण्याव्यतिरिक्त आपण राहू शकू काय? नक्कीच नाही. नो डाऊट इट्स इम्पॉसिबल टू स्पेंड इवन अ डे विदाउट वॉटर. वी नीड वॉटर एव्हरी डे फॉर एव्हरी पर्पज. द वॉटर वी कन्झ्युम अँड यूज एव्हरी डे कम्स फ्रॉम 2 मेन सोर्सेस. 2 वेगळ्या रूपातून आपल्याला पाणी प्राप्त होत असते. एक तर ग्राउंड वॉटर आणि दुसरं सरफेस वॉटर. ग्राउंड वॉटर म्हणजे बोरवेल ट्यूबवेलच्या साह्याने आपल्याला जे काही आपण पृथ्वीच्या पोटातनं भूगर्भातनं काढून घेतोय ते पाणी, आणि दुसरं म्हणजे सरफेस वॉटर. सरफेस वॉटर म्हणजे नदी, नाले, तलाव, समुद्र, धरणं, डॅम्स ज्यांना आपण म्हणतो, या सगळ्यांना जे काही पाणी प्राप्त होतं ते म्हणजे सरफेस वॉटर. सरफेस वॉटरच्या संदर्भात आपल्याला असं म्हणता येईल की खरंच जे सरफेस वॉटर आहे ते आपल्यासाठी ज्या स्वरूपात ते सरफेस वॉटर दिसायला अतिशय सुंदर असं दिसतंय, आपल्या डोळ्यांनी ते सगळं आपण जाणून घेतोय, पण खरंच ते पाणी जेवढं दिसतंय, जेवढं सुंदर दिसतंय तेवढंच ते आपल्या शरीरासाठी किंवा पिण्यासाठी डायरेक्टली आपण पिऊ शकतो काय याबद्दल थोड्याफार आपल्या शंका नक्कीच आहेत. नक्कीच मनुष्याच्या निष्काळजीपणामुळे या पृथ्वी तलावरील पाण्याचं संतुलन जे आहे ते बिघडलेलं आहे. ड्यू टू अनकंट्रोल्ड यूज ऑफ वॉटर. ते मग इन्क्रीजिंग पॉप्युलेशनमुळे म्हणा, इंडस्ट्रीजमुळे किंवा शेतीच्या कारणांमुळे पाण्याचा सप्लाय जो आहे तो आता कमी व्हायला लागलेला आहे आणि त्यामुळे पाण्याची कमतरता आपल्याला भासायला लागली. दॅट इज वॉटर स्कार्सिटी. पिण्यायोग्य पुरेसं पाणी उपलब्ध न झाल्यामुळे पाण्याची ही कमतरता भरून काढणं फार कठीण आहे. यासाठी काही वैयक्तिक स्तरावर किंवा सार्वजनिक रूपाने आपण काही उपाययोजना नक्कीच करायला पाहिजे. अतिशय थोडक्यात सांगायचं म्हटलं तर जे काही पाणी उपलब्ध होत आहे ते स्टोरेज करून ठेवण्याची क्षमता प्रत्येकाने आपापल्या परीने वाढवली पाहिजे, किंवा ते पाणी जे काही पावसाच्या रूपाने आपल्याला पाणी प्राप्त होत आहे ते जमिनीमध्ये सीप होईल, किंवा इव्हन आपल्या टेरेसवरनं पडणारं पाणी सुद्धा पाईपलाईनने कसं जमिनीच्या आत जाईल यासाठी सुद्धा काही उपाययोजना आपण आपल्या स्तरावर केल्या तर नक्कीच वॉटर स्कार्सिटी जी आहे ती आपल्याला आढळणार नाही. कारण भारतात काय, जगातल्या सगळ्या कोण्याकोपऱ्यात कुठं नि कुठं कोणत्या स्वरूपात दरवर्षी आपल्याला या सगळ्या बातम्या ऐकायला मिळतात. पाण्याच्या कमतरतेमुळे कसं जीवन धोक्यात आलेलं आहे या संदर्भातल्या कित्येक बातम्या आपण ऐकतच असतो. त्यामुळे एकंदरीत या पाठावरनं आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, शिकायच्या आहेत. ते म्हणजे यूज वॉटर स्पॅरिंगली. पाण्याचा वापर आपण नक्कीच काटकसरीने करावा. जिथं शक्य होत असेल तिथं पाणी आपण कमीत कमी वापरावा. जे काही पाणी उपलब्ध आहे ते आपल्याला अडवायचं आहे आणि ते जिरवायचं आहे, म्हणजे सीप झालं पाहिजे जमिनीमध्ये. जमिनीच्या आत जाईल तर जमिनीचा वॉटर टेबल जो आहे, वॉटर लेवल आहे तो वाढेल आणि भविष्यासाठी आपल्याला पाणी आपल्यासाठी सुरक्षित राहील. ब्लॉक वॉटर अँड लेट इट पर्कोलेट. तिसरं म्हणजे पाणी जेवढं तुम्हाला साठवता येईल, स्टोर वॉटर व्हेअरएव्हर पॉसिबल. जिथं कुठं साठवता येईल नक्कीच तिथं पाणी आपण साठवलं पाहिजे. आणि चौथं अतिशय महत्त्वाचं म्हणजे रियुजिंग वॉटर व्हेअरएव्हर पॉसिबल. आपण पाण्याचा रियूज करू शकतो काय याबद्दल नक्कीच आपण जागृत असलो पाहिजे. ते अगदी घरगुती स्तरावरून वॉटर ट्रीटमेंट प्लांट जे असतात तिथपर्यंत, म्हणजे इंडस्ट्रीज लेवलपर्यंत सुद्धा आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, रियुजिंग वॉटर व्हेअरएव्हर पॉसिबल. कारण घरगुती स्तरावर आपण जर विचार केला तर कालचं घेतलेलं प्यायचं पाणी आपण दुसऱ्या दिवशी लगेच शिळं झालं म्हणून बाहेर टाकून देतो, हे अगदी चुकीचं आहे. कारण पाणी हे सहसा इतर पदार्थांसारखं शिळं होत नाही. खरं तर पाहता असं म्हटलं जाते की पाण्यामध्ये जे काही घटक असतात त्या घटकांना शांत करण्यासाठी 1 दिवस आधीचंच पाणी आपण यूज करायला पाहिजे. नक्कीच ते पाणी आपण रात्रभर किंवा आपण जे यूज करतो आहे ते झाकून ठेवलं, आपण नीट व्यवस्थित ठेवलं, काळजीपूर्वक घेतला तर त्या पाण्याचा उपयोग आपल्याला सतत 2-3 दिवस नक्की करायला हरकत नाही. पाणी लवकर शिळं होत नाही. रियुजिंग वॉटर व्हेअरएव्हर पॉसिबल अँड रिमेंबर, स्टोर्ड वॉटर डज नॉट बिकम स्टेल ॲट वन्स.